BSc गणित तर पूर्ण झालं, पण आता पुढे नक्की काय हाच विचार करताय ना? आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण याच प्रश्नाचं अगदी स्टेप बाय स्टेप उत्तर शोधणार आहोत. गणिताच्या पदवीतून कोणकोणत्या भन्नाट करिअरच्या संधी उपलब्ध होतात याची एक कंप्लीट ब्लूप्रिंट आपण आज उलगडणार आहोत. आपण ही ब्लूप्रिंट 5 टप्प्यांत पाहणार आहोत. पहिली पायरी मूलभूत कौशल्ये, दुसरी टेक आणि डेटा, तिसरी फायनान्स आणि बिझनेस, चौथी सरकारी नोकरी आणि अध्यापन, आणि पाचवी पायरी म्हणजे उच्च शिक्षणाच्या वाटा. बघा, या संपूर्ण प्रवासाचा आपण 3 अगदी सोप्या आणि ॲक्शनेबल टप्प्यांत विचार करूया. पहिलं म्हणजे स्वतःच्या टूलबॉक्समधील हत्यारं तपासणं. दुसरं म्हणजे आपल्याला ज्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे ते टार्गेट निश्चित करणं. आणि तिसरं म्हणजे त्या क्षेत्राचं कुलूप उघडण्यासाठी लागणारी अचूक चावी म्हणजेच योग्य ती पात्रता मिळवणं. गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेलं करिअर लँडस्केप खरंच खूप विस्तीर्ण आहे. यात तब्बल 9 प्रमुख क्षेत्र आणि असंख्य वेगवेगळ्या भूमिका उपलब्ध आहेत. याच रोडमॅपचा वापर करून आपण पुढचं सगळं विश्लेषण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपली पायरी 1, मूलभूत गणितीय कौशल्य. गणित हे फक्त पुस्तकी किंवा थिअरीपुरतं मर्यादित नाहीये बरं का. ते एका मास्टर कीप्रमाणे काम करता. जसं एखादा इंजिनियर इमारतीचा पाया मजबूत करतो ना, अगदी तसंच गणितामुळे तुमची तार्किक आणि विश्लेषणात्मक कौशल्य डेव्हलप होतात. आणि हीच कौशल्य आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगाचा खरा पाया आहेत. कोणताही पुढचा मार्ग निवडण्यापूर्वी आपल्याकडे कोणती कौशल्य आहेत हे ओळखणं ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. उत्तम संख्यात्मक क्षमता, डेटा विश्लेषण आणि शिस्त हेच तुमच्या यशाचं खरं भांडवल आहे. रोजच्या आयुष्यात कोडी सोडवणं किंवा माहितीचं विश्लेषण करणं या सवयी इथे खूप कामी येतात. आता वळूया पायरी 2 कडे, टेक आणि डेटा. इथे 2 मुख्य भाग आहेत. एकीकडे पारंपरिक IT क्षेत्र आहे, जिथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या भूमिकांमधनं ॲप्स बनवले जातात. आणि दुसरीकडे आहे डेटा सायन्स आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससारखी सध्या प्रचंड डिमांडमध्ये असलेली क्षेत्र. इथे थेट गणिताचा वापर करून लाखो ग्राहकांच्या डेटावरून भविष्यात काय ट्रेंड्स येतील हे अचूक ओळखलं जातं. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? गणितामुळे डेटाच्या आधारावर अचूक निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढते. जेव्हा तुमच्या एका निर्णयामुळे कंपनीचे लाखो रुपये वाचू शकतात किंवा नफा अनेक पटींनी वाढू शकतो, तेव्हा साहजिकच टेक कंपन्या अशा डेटा तज्ज्ञांना भक्कम पगाराचे पॅकेजेस देण्यास नेहमीच तयार असतात. आता बघूया आपली पायरी 3, फायनान्स आणि बिझनेस. बिझनेस जगताची आपण 3 मुख्य विभागांत विभागणी करू शकतो. पहिलं म्हणजे बँकिंग, दुसरं आहे ॲक्च्युरियल सायन्स. हा जरा वेगळा आणि इंटरेस्टिंग प्रकार आहे, जिथे गणिताचा वापर करून भविष्यातील धोके आणि इन्शुरन्सचे हप्ते मोजले जातात. आणि तिसरं म्हणजे सप्लाय चेन आणि मार्केट रिसर्चसारख्या अत्यंत महत्त्वाच्या इंडस्ट्रियल भूमिका. जर बँकिंग क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर ॲक्शनेबल पहिली पायरी म्हणजे IBPS, SBI, RBI किंवा नाबार्ड सारख्या प्रमुख स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी सुरू करणं. पुढे जाऊया पायरी 4 कडे, सरकारी नोकरी आणि अध्यापन. सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचं किती महत्त्व असतं हे आपल्याला वेगळं सांगायला नको. याचमुळे गणिताच्या बॅकग्राऊंडचा उमेदवारांना MPSC, UPSC किंवा अगदी ISRO आणि DRDO सारख्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थांच्या परीक्षांमध्ये इतरांपेक्षा खूप मोठा फायदा मिळतो. तुमचा पाया आधीच पक्का असतो ना? या व्यतिरिक्त अध्यापन म्हणजेच टीचिंग किंवा वैज्ञानिक संशोधनाकडे वळणं हा एक अत्यंत सन्माननीय मार्ग आहे. येथे तुम्ही फक्त स्वतःचं करिअर घडवत नाही, तर शाळा आणि विद्यापीठांमधून पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ आणि विचारवंत घडवण्याचं अत्यंत मोलाचं काम करत असता. आणि आता शेवटची पायरी 5, उच्च शिक्षणाच्या वाटा. इथून तुमचे रस्ते कसे बदलतात ते बघा. ज्यांना स्वतः नवीन तंत्रज्ञान विकसित करायचं आहे त्यांच्यासाठी MCA ही योग्य चावी आहे. पण ज्यांना त्या तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या व्यवसायाचं नेतृत्व करायचं आहे, मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी फायनान्स किंवा ॲनालिटिक्समधील MBA हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. तुम्ही जे विशेष क्षेत्र निवडलं आहे त्यानुसार स्वतःची पात्रता वाढवणं हाच खरा ॲक्शन प्लॅन असला पाहिजे. मग ते MSc असो, संशोधनासाठी PhD असो, CT1 ते CT9 पर्यंतचे ॲक्च्युरियल कोर्सेस असोत किंवा शिकवण्यासाठी लागणारं B.Ed असो, योग्य त्या शस्त्राची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी आपण एक गोष्ट नक्कीच ठामपणे सांगू शकतो. BSc गणित ही पदवी अनेक आधुनिक आणि हाय पेईंग करिअरची दारे उघडते. हेच आपल्या आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य टेकअवे आहे. गणित हा प्रत्येक क्षेत्राचा पाया आहे आणि तुमच्या भविष्यातील यशाची हमीसुद्धा. मग आता विचार करा, गणिताच्या मजबूत पायामुळे उघडणाऱ्या या अनेक दारांपैकी
तुम्ही तुमच्यासाठी कोणता कृतिशील मार्ग निवडणार आहात? उपलब्ध असलेल्या या सर्व पर्यायांवरून तुमचा स्वतःचा प्रोफेशनल ब्लूप्रिंट कसा असेल? भविष्यातील यशाचा अचूक मार्ग निवडण्यासाठी हा विचार नक्की करा.